नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपला कंबाईन पूर्व परीक्षा 2024-25 चा जो पेपर झालेला आहे यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे आपल्याला 20 मार्कासाठी विचारले गेले आहे, बरोबर आहे। तर याला टॅकल कसं केलं असेल आणि आपलं उत्तर काढलेलं हे कन्फर्म आहे की नाही आहे यासाठी आपण या गणिताचं विश्लेषण पण बघणार आहोत, डिटेल आपण त्याचं विस्तृत काय बघणार आहे, विश्लेषण बघणार आहोत आणि हे उत्तर कशा पद्धतीने काढू शकलो असतो तर याचं आपण आज ॲनालिसिस पण बघणार आहोत। तर चला आपण ॲनालिसिस पाहूया। पहिला क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे, समीरने एकूण रुपये 360 ला काही सफरचंद खरेदी केले, जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची काय मिळाली बघा सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद काय करू शकला असता, खरेदी करू शकला असता। तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले। आता काय करायचं होतं बघा, इथं 3 ची सूट मिळाली असती तर त्याला किती 25% अधिक सफरचंद मिळाले असते। मग काय करायचं बघा, याच्यावर 25 वर किती घ्यायचे आपण 3 घ्यायचे, मग 25 वर 3 ते 100 वर किती, बरोबर आहे असं करायचं। म्हणजेच याचा अर्थ x बरोबर काय करायचं 3 गुणिले आपण घेतले असते 100 भागिले किती घेतले 25, 25 एक 25, 25 चूक 100, 4 त्रिक किती झाले 12, 4 त्रिक 12। म्हणून आपण काय करा 360 रुपये बघा 360 वर किती करायचे 12 करायचे, 12 एक 12, 12 त्रिक 36। म्हणजेच किती सफरचंद खरेदी केले असते तर 30 सफरचंद खरेदी केले असते। म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं काय असतं उत्तर असतं। ओके चला, आय होप सो की व्यवस्थित तुमच्या लक्षात येत असतील। चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या बाळांनो। ओके हां चला बघा, 150 व 500 या संख्यांमध्ये किती संख्यांना 11 ने निशेष भाग जातो। तर चला पटकन आता आपण याला सॉल्व करू। किती म्हटलं 150, आता 150 ला भाग जाईल काय बाबा, 150 च्या समोरची संख्या कोणती असेल 154, किती घ्यायची 154 आणि त्याच्यानंतर 500 ला तर भाग जात नाही, म्हणजेच काय असेल 500 च्या आधीची संख्या असेल। मग मला सांगा 500 च्या आधी कोणती संख्या असेल की ज्याला भाग जाऊ शकते, तर ती आहे 495, बरोबर आहे। किती घेतले बघा 495। मग चला याला भाग द्या पटापट 11 ने, याला जर 11 ने भाग दिला तर 11 एक 11 आणि उरले किती 4, 11 चूक 44, म्हणजे किती संख्या येणार या 14 संख्या येणार 14, येते का लक्षात। त्याच्यानंतर याला जर काय केलं बघा आपण 11 ने भाग दिलं, 11 एक 11, 11 चूक किती झाले 44, मग उरले किती किती 5, 11 पाची 55, 11 पाची 55, म्हणजेच किती उरले हे येते किती झाले 45। मग हा नियम माहित आहे, शेवटली संख्या बरोबर आहे काय करायचं नेहमी लक्षात ठेवा, शेवटली संख्या मायनस पहिली संख्या आणि प्लस काय करतो बाळांनो आपण 1 करतोय। ओके म्हणजे 45 मधून 14 गेले तर किती उरले 31, 31 प्लस आपण 1 करतोय तर किती होणार हे 32 होईल। म्हणजेच पर्याय क्रमांक आपला 2 हा इथं काय येणार बरोबर येतील। डन ओके चलो भाई, समझ में आ रहा होगा सभी के, है ना। किती सोपा होता पेपर, बरोबर आहे सोपा, बिलकुल सोपा होता। आता बघा आपल्याला काय दिलं रे, एक वर्तुळाकृती दिली आहे, मग याला सॉल्व कसं करायचं असेल ते त्यांनी काय म्हटलंय बघा। हां ओके, जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे बाबा 40,000 रुपये असेल तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल, प्रवासावर एकूण खर्च, आता हे दिलेलं आहे तर याची वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा म्हणते। म्हणजे वर्तुळाकृती काढायची आहे तर कसं काढायचं, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये तुम्हाला जे विचारलं, काय विचारलं बाबा घर भाडे, त्याच्यानंतर काय विचारलं किराणा आणि काय विचारलं प्रवास। आता हे जे वर्तुळा केंद्र असते तर याच्यामध्ये आपण काय करायचं बघा, या तिन्ही याची बेरीज करून घ्यायची पहिले। मग कशाची तिन्ही याची बेरीज करायची, तर टोटल उत्पन्न किती आहे त्याचं तर हे आहे 40,000, मासिक उत्पन्न किती आहे 40,000, 40,000 गुणेला या तिघांची बेरीज 90, 110 प्लस 90 केले किती होते रे 200, 200 प्लस 70 म्हणजे किती झाले 270, 270 भागिले किती करायचं 360। कारण ह्या जो सर्कल दिलेला आहे या सर्कलचं टोटल जर कॅल्क्युलेशन म्हणजे त्याची बेरीज पाहिले तो कितीचा असतो तर 360 अंशाचा असतो। म्हणजेच आपल्याला किती घ्यायचे 360 घ्यायचे। चला 0 0 0 कॅन्सल, 12 त्रिक 36, 12 त्रिक किती बघा 36 होते, त्याला भाग जाणार नाही तर आपण 9 हां 9 चूक 36 करू चालेल, 9 एक 9, 9 चूक 36, 9 त्रिक 27, 4 एक 4, 3 एक हे 3, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार बाळा तर हे येणार आपलं 30,000, बरोबर आहे। तर आपलं उत्तर किती येणार 30,000। मग त्याचे घरभाडे किती असेल तर त्याचे घरभाडे असेल 30,000। सेकंदात उत्तर निघत आहे, त्याच्यामुळे 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं उत्तर निघून झालं होतं। ओके चला समोरचा क्वेश्चन काय दिला बाळांनो, हां
चलो बघा समोरचा क्वेश्चन काय दिलाय, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, ब ने तीच वस्तू परत अ ला किती टक्के नफ्याने विकली बाबा, किती म्हणजे बघा अ ला 10% तोट्याने विकली कोणी, ब ने, तर त्या व्यवहारात काय झालं असेल, तर ऑब्व्हियसली आपल्याला नफाच झाला असेल. मग आता बघा इथं काय काय दिसतो आपल्याला, अ चा नफा, अ चा ना नफा ना तोटा, भाऊ हे कॅन्सल आहे. त्याच्यानंतर अ चा 11% नफा झाला असेल, ब चा 20% तोटा, तोटा कॅन्सल होऊ शकते. म्हणजे बघा 20% तिथं पर्याय होऊ शकत नाही बाळांनो. कारण कसं आहे माहिती आहे का, आता बघा 10% जर आपण काय म्हणतोय फायदा जर म्हणत असेल तर किती होतोय, 110 होतो. आणि 10% जर आपण तोटा म्हणत असेल तर किती होते, 90 होते. याच्यातला जर याला कॅन्सल केला तर बघा किती होते, 0. म्हणजे किती झाले बाबा, इथून घेतलेत आपण, इथं उरले किती, 2. म्हणजे असं करायचं नाही, कारण ही इथं आपल्याला नुकसान ठरू शकतात. मग नाही तर काही लोकांनी डायरेक्ट 110 मधून 90 मायनस केले तर 20%, असं होत नाही. कारण मूळ किंमत किती होती पहिले, 100 माहित नाही ना आपल्याला, तर आपण 100 घेतली. 10% त्यांनी काय विकली बाबा, तोट्याने म्हणजे फायद्या कशाने विकली, नफ्याने विकली. म्हणजे 110 घेतले, 110 भागीला किती घेतले आपण, 100. परत ब ने ती वस्तू अ ला किती टक्के तोट्याने विकली, 10%, म्हणजे किती असेल 90 डिवाइड बाय किती घेतले बघा, 100 घेतले. 100 100 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 11 9 किती झाले, 99. आता मला सांगा सुरुवातीला तिने किती टक्क्यांनी विकली होती, 10% फायद्याने विकली होती. म्हणून काय करायचं, 110 बरोबर आहे मधून जर आपण 99 केली तर कितीचा फरक दिसते आपल्याला, बरोबर आहे, नीट लक्षात ठेवा. 110 मधून जर आपण 99 केले तर कितीचा फायदा होते आपल्याला, 11चा. तर याचा अर्थ ब ने तीच वस्तू अ ला 10% तोट्याने विकली, सॉरी अ चा 11% काय झाला असेल, फायदा झाला असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. हे बघा फायदा इथे किती दिसते, 11%, बरोबर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा मित्रांनो काय आहे, आता हा जो दिलेला आहे हा जॉमेट्रीचा प्रश्न होता आणि याला सॉल्व्ह कसं करायचं, एकदम सिंपल होता रे बाबा. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापासाठी 30 सेंटीमीटर बाजू, किती मीटर, 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील, चौरसाकृती किती फरशा लागतील. सिंपल म्हणलं लक्षात, सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते, तर याचा अर्थ 18 मीटर म्हणजे किती होणार बाबा, हे 1800 होणार. किती घेऊ आपण, हे 1800 घेऊ, गुन्हेला त्याच्यानंतर 12 मीटर म्हणजे हे काय होईल, 1200 सेंटीमीटर होईल. 1200 सेंटीमीटर भागेला काय करायचं, तुम्हाला माहिती आहे फरशी कशी असते, चौरसाकृती असते. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असते, बाजूचा स्क्वेअर असतात. म्हणून 30 गुन्हेला किती घ्यायचे बाळा, 30 घ्यायचे. 0 0 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 चौक 12, 3 1 3, 3 6 18, 6 चौक 24. म्हणजेच किती येणार उत्तर आपलं, 2400. तर त्याला किती फरशा लागतील, तर 2400 फरशा लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय येणार, उत्तर येणार. डन, येते लक्षात. ओके चलो भाई आगे चलो. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तासी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक गाडी एका प्लॅटफॉर्मवर 72 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती. आता काय विचारलंय, प्लॅटफॉर्मची लांबी आहे, 2 अंतर दिलेलं आहे. मग पहिलं बघा त्यांनी काय म्हटलंय, वेगाने जाणे 700 मीटर लांबीची काय दिले, आगगाडी दिले. म्हणजे हे घेतले आपण 700 प्लस प्लॅटफॉर्मची लांबी आपल्याला माहिती आहे का, नाही आहे. त्याच्यानंतर 80 किलोमीटर वेग दिलाय, 72 सेकंदात म्हटलंय. 72 गुन्हेला 80 करायचे बाळांनो, आणि गुन्हेला 5 आपण काय घ्यायचे, 18 घ्यायचे. 5/18 किलोमीटरचा आपल्याला कशामध्ये करायचं आहे, सेकंद आपला मीटर पर सेकंदमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. 18 1 18, 18 चूक किती बाळा, 72, 4 पंचे किती होते, 20, 8 दोन्ही 16, 4 पंचे 20 आणि 8 दोन्ही 16. म्हणजे हे किती झाले, 1600 झाले. मायनस हे किती घेतले बाळा आपण, 700. म्हणजेच आपल्याला कशाची लांबी मिळेल, तर प्लॅटफॉर्मची मिळेल. आता 0तून 0 गेले, 0तून 0 गेलं, 16 मधून जर 7 गेले तर उरले किती, 9. म्हणजेच किती येणार, हे 900 मीटर येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे आपलं काय येणार, उत्तर येणार. बरोबर आहे. चलो नंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये बघा, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित बाकी काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता असा जर प्रश्न दिसला तर बाळांनो सॉल्व्ह कसं करायचं ते बघा. भूषण एक काम किती दिवसात करतो रे बाबा, 80 दिवसात करतो, आणि 10 दिवस तो काम केल्यानंतर निघून जातो. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला काय करायला लागलाय, भूषणचे काम
भूषणचे शिल्लक काम म्हणून बघा आपण भूषणचे शिल्लक काम बरोबर किती येणार 10 होते म्हणजे 10 ही किती होते 80 है ना 0 कॅन्सल केले याच्यातले 1/8 म्हणजेच किती शिल्लक राहिलेले तर 7/8 म्हणून आपण काय म्हणू ते जे शिल्लक काम आहे उर्वरित काम नीरजने किती दिवसात केले म्हणजे 35 दिवसात केले तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ओके मग शिल्लक काम किती आहे 7/8 काम किती दिवसात केले असेल त्यांनी 35 दिवसात करतोय 35 दिवसात करतोय तर शिल्लक तोच काम म्हणजे एकटा काम किती दिवसात पूर्ण करतील चला पटापट काय करायचं सॉल्व करायचं आपल्याला मग इथं काय येईल उलटा गुणाकार येतील म्हणून 35 गुणेला काय केलं 8/7 केलं 7 1 7 7 5 35 5 8 किती झाले बघा 40 किती दिवसात पूर्ण करतील तो डेफिनेटली 40 दिवसात पूर्ण करतील म्हणजेच पर्याय क्रमांक डी म्हणजे 4 नंबर हे आपलं उत्तर बरोबर येतील ओके चलो भाई समझ में आ रहा सभी के नेक्स्ट आता बघा काय म्हटलंय समोरचा क्वेश्चन म्हटलं त्यांनी बघा ओके समोरचा क्वेश्चन बघा काय 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय किती होते 34 किती वर्षापूर्वी म्हटलंय 5 वर्षापूर्वी दोघीचे म्हटलंय म्हणून हे 5 वर्षापूर्वीचा जो हिशोब आहे 5 years ago ठीक आहे ना तर काय करायचं याच्यामध्ये 34 गुणेला 2 करायचे वाढा आणि प्लस काय करायचे 10 कारण आपल्याला आजचं वय पाहिजे आता 34 दोन्ही किती होते तर 4 दोन्ही होते 8 3 दोन्ही किती होते 6 प्लस 10 केले तर किती झाले रे 78 झाले त्याच्यानंतर रेखा नेहा नीरज यांचे सरासरी वय किती आहे 33 आहे म्हणून काय करायचं 33 गुणेला करायचे 3 बरोबर 3 त्रिक होते 9 3 त्रिक होते 9 म्हणजे 99 तिथून कोणाचं वय काढायचं आपल्याला तर आपल्याला काढायचं नीरजचे 10 वर्षानंतरचे वय किती मग नीरजचे आजचे वय किती असेल तर काय करायचं 99 मधून आपण काढायचे हे 78 मायनस इथे लक्षात मग ही किती येणार 9 मधून 8 गेले किती उरले 1 उरले इथे किती झाले बघा 21 प्लस 10 वर्षानंतर म्हणजे 10 केले तर किती होणार 31 वर्ष म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे ॲप्रॉक्सिमेट म्हणजे परफेक्ट उत्तर त्याचं येणार ती किती येणार 31 वर्ष बरोबर अशा पद्धतीने उत्तर काढायचं होतं आपल्याला ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा हा थोडा मॉडरेट लेवलचा क्वेश्चन होता मित्रांनो हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं स्किप केलेला असेल पण याला स्किप करायचं नव्हतं याला लॉजिकल उत्तर सोडवायचं होतं मी डायरेक्ट तुम्हाला एक ऑप्शनवरून याचं उत्तर सांगतो ही कसं करायचं ते नेट एक मेथड लक्षात ठेवा आपली ती म्हणजे कोणती असेल बघा डावी बाजू बरोबर उजवी बाजू नीट लक्षात ठेवा डावी बाजू बरोबर काय घ्यायचं आपल्याला हे डावी बाजू बरोबर आपल्याला काय करायचं होतं डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात त्याच्यानंतर 25 नवीन चढतात परत सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांची संख्या 40% प्रवासी उतरतात आणि परत 40% नवीन चढतात आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानिक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे तर किती प्रवासी बी स्थानकावर उतरले असेल तर आपलं याचं उत्तर कसं काढायचं एक लॉजिकल उत्तर काढतोय मी तुम्हाला नेहमी ऑप्शनवरून सांगतो की कसं काढायचं ए पासून काही प्रवासासह एक रेल्वे गाडी सुटते आणि बी स्थानकावर 50% म्हटलंय याचा अर्थ 50% म्हणजे होते अर्धे हे लक्षात ठेवा अर्धे म्हणजे काय करायचं बाळांनो डायरेक्ट ऑप्शनवरून सांगतोय मी ऑप्शनवर 3 वर जातो 3 वर काय करतो याला गुणेला 2 करतोय याला जर डायरेक्ट 2 वर केले तर बघा काय उत्तर येणार 5 2 10 0 हातचा लेख 7 2 14 1 झाले 15 म्हणजेच इथे परत किती बघा बेदुरी 4 4 किती झाले 5 म्हणजेच आपलं उत्तर किती यायला पाहिजे 555 म्हणजे प्रवासी असायला पाहिजे मग ते कसे तर बघा उजवी बाजू म्हणजे किती घ्यायची आपल्याला उजवी बाजू म्हणजे घ्यायचे 550 आपल्याला उत्तर बरोबर बसवायचं आहे तर ते कसं बसवायचं तर ए हा बघा आपण ए घेऊ हा ए हा बी आणि हा घेतला आपण सी घेतला आता एक लक्षात घ्यायचं ए जर आपण किती पकडला 550 पकडला तर याचा अर्थ किती येणार हे 275 आणि 275 मध्ये किती प्रवासी चढले बाबा नवीन तर 25 प्रवासी नवीन चढले मग 275 प्लस 25 केले तर ही किती होतात 300 होते त्याच्यानंतर 40% प्रवासी उतरतात 40% उतरला म्हणजे बघा इथं काय म्हटलंय
असलेल्यापैकी 40% प्रवासी उतरतात. मग किती टक्के राहिले? 60% राहिले. मग परत आपण काय सी मध्ये घेऊ. सी मध्ये बघा हे 300चे काय करू 60% प्लस किती करायचे 40 नवीन चढतात म्हणजे आपण 40 केले. तर याचं बघा हे 0 0 0 0 कॅन्सल. साइन किती झाले बाबा 18 झाले. मग हे झाले 180 प्लस किती घेतले बाळा 40 घेतले म्हणजे याचा अर्थ हे झाले 220. आता 220 मधले त्यांनी काय म्हटलंय तरी 40% किती व्हायला पाहिजे 220चे 40% म्हणजेच काय करायला पाहिजे 100 भागिला करायचा बाळा 40. ओके 0 0 कॅन्सल. बे दोन्ही 4 बे पंच 10 त्याच्यानंतर 11 दोन्ही किती 22 म्हणजे 110. आता मला सांगा 110 गुणिला जर आपण 5 केले तर आपलं उत्तर किती येणार 550 येणार. याचा अर्थ डावी बाजू सुद्धा किती सांगते 550 सांगते म्हणजेच आपलं उत्तर 550 बरोबर किती येऊन राहिलं 550. म्हणजेच बाय ऑप्शन आपलं उत्तर परफेक्ट येऊ शकतात. अशा पद्धतीने हे उत्तर काढायचं जे डेफिनेटली तुमचा आन्सर परफेक्ट असेल. ओके याच्याबद्दल आपण विस्तृत तुम्हाला एक्स तुम्ही काढून देणार आहे. तत्पूर्वी हे सांगतोय की बाय ऑप्शन हे उत्तर कसं काढायला पाहिजे होतं. एकदम सेकंदात निघालं असतं तर तुमचं उत्तर याच्यातून परफेक्ट निघालेलं असतं. ओके चलो भाई आगे चलो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हे उत्तर काय दिलं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा. आपल्याला याचे काय म्हटलेलं आहे हा जो दिलेला प्रश्न आहे 90वा तर याला सॉल्व्ह कसं करा 3.49चा स्क्वेअर होता मायनस 0.51चा तो काय स्क्वेअर आहे आणि डिवायडेड बाय मध्ये काय दिलं आपल्याला 3.49 मायनस हा 0.51 दिला आहे. इथं काय लक्षात ठेवायचं हा फॉर्म्युला ए मायनस बी आणि इथं काय करायचं ए प्लस बी हा सर्वांना बैजिक राशीचा फॉर्म्युला माहिती असेल. आणि इथं काय करायचं होतं बाळांनो ए मायनस बी आपल्याला दिले होतं. ए मायनस बी कॅन्सल म्हणजेच काय होतं ए प्लस बी. याचा अर्थ काय असेल 3.49 प्लस 0 किती घ्यायचे ते 51 9 1 किती झाले असते 10 5 4 1 किती 9 1 10 10 0 चला 3 1 किती 4 म्हणजेच आपलं उत्तर किती आलं असतं मित्रांनो हे 4 उत्तर आपलं आलं असतं. अशा पद्धतीने हा पर्याय सोडवायचा होता. ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता तुम्हाला काय दिलंय हा प्रश्न 91 प्रश्न बघा. हा सिरीजचा होता म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स विचारले असते त्याच्यानंतर सिरीज कोणता क्वेश्चन आला असता. तर बघा काय करायचं 3 6 11 18 असं होतं 3 6 11 आणि 18. मग 3 आणि 6 मध्ये जर बघितलं कितीचा फरक आहे बघा हा 3चा याच्यानंतर किती होता 5चा म्हणजे 3चा नंतर 5चा नंतर किती ना 7चा बरोबर आहे 7 आणि नंतर किती घेतले होते आपण 9 3 5 7 9. मग इथं 3 5 7 आणि किती आले असते 9 18 आणि 9 किती होते 27 18 आणि 9 27 कुठे दिसते बाबा हा 18 9 27 म्हणजे 9चा जर घेतलं असतं आपलं उत्तर किती आलं असतं फायनली 27 आपलं उत्तर आलं असतं. याच्यातला फरक लक्षात ठेवा हा 3चा आहे हा 5चा आहे हा 7चा आहे आणि इथे किती येणार हा 9चा म्हणजे 18 9 किती आले असते 27 हे आपलं उत्तर इथं आलं असतं. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता आला असता बाबा आपला हां तर पर्याय क्रमांक हा 4 नंबरचा आपला बरोबर आला असता. ओके येते सर्वांच्या लक्षात. चलो आगे लो आगे बघा समोरचा क्वेश्चन बघा. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला आणि तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती असेल. मित्रांनो बघा हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा हा आपला डायरेक्शनचा क्वेश्चन होता. याला सॉल्व्ह करताना बघा हा प्रश्न या स्वरूपात काढायचा होता म्हणजे प्लसचं साईन घेतलं आपण. आता ही दिशा द्यायची म्हणजे ही दिशा कोणती असेल उत्तर हे कोणतं असेल पश्चिम ही कोणती होती दक्षिण आणि ही कोणती घेतली आपण पूर्व येते लक्षात. मग आता तो म्हणतो काय अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर गेला म्हणजे इकडे किती गेला 4 किलोमीटर गेला. तिथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला म्हणजे इथं कुठेतरी बँक असेल. ठीक आहे इथं ही बँक असेल इथं तो किती किलोमीटर गेला बाबा हा 2 किलोमीटर गेला हा 2 किलोमीटर. आणि समोर काय म्हणतोय गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर पूर्वेकडे अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला म्हणजे हा इथून किती गेला 4 किलोमीटर गेला. तर आता प्रश्न विचारलाय की अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला तर आणि त्याचे घर यामधील बघा भरतच्या घरी गेला तो भरतच्या घरी म्हणजे हे भरतचं घर आहे दिसते बाळांनो इथं हे भरतचं घर आहे. मग या घरी गेला तर इथून म्हणजे या मूळ जागेपासून
आपण असं म्हणू या मूळ जागेपासून तर या जागेपर्यंतचं अंतर किती असेल, हे किती आहे 2, तर हे किती यायला पाहिजे 2च यायला पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं हे नंबर उत्तर बरोबर आहे. ओके चलो भाई नेक्स्ट. चला चला बघा. हां बघा रे, एकदम सोपा प्रश्न होता हा, तर्क अनुमानाचा प्रश्न होता. ठीक आहे, काय म्हटलं त्यांनी, पुढील विधाने वाचून योग्य म्हणजे निष्कर्ष निवडा. विधान 1, सर्व मोगरा काय रे बाबा शेवंती आहेत, सर्व मोगरा शेवंती आहेत. हां नंतर सर्व शेवंती फुले आहेत. मग आता सर्व मोगरा शेवंती आहे म्हणजे काय करायचं, ते डायग्राम बघा कशी निघणार. पहिले काय करायची, ही छोटी डायग्राम आपण घेतली. मग याच्यामध्ये काय दिसले रे, इथे दिलेले काय राहील, सर्व मोगरा म्हणजे हा काय असेल, हा मोगरा असेल है ना. हा मोगरा आपण घेतलेला आहे, सर्व मोगरा काय असेल, शेवंती असेल. मग हे काय झालं बाबा, शेवंती झालं. सर्व मोगरा काय झालं, शेवंती झालंय. आणि सर्व शेवंती हे काय फुले आहे, तर सर्व शेवंती काय येणार आहे, फुले येणार. ओके चलो भाई, ही बनली डायग्राम. यानुसार पहिला निष्कर्ष बघा काय आहे, सर्व फुले मोगरा आहेत, सर्व फुले मोगरा आहेत. आता मला सांगा, सर्व फुले मोगरा आहेत का, नाही, काही फुले हे मोगरा आहेत. सर्व मोगरा हे फुले आहे म्हणजे याचा अर्थ काय, हे चुकीचं आहे. नंतर सर्व फुले शेवंती आहे, बघा सर्व फुले शेवंती आहे, नाही, सर्व शेवंती फुले आहे असा त्याचा अर्थ होते. आणि काही फुले हे शेवंती असतात म्हणजे इथे काही होऊ शकतात आणि इथे सुद्धा काही होऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ अ आणि ब हे दोन्ही निष्कर्ष काय आहे, बरोबर नाहीत. म्हणजेच याच्यामध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक उरला आपला, हां निष्कर्ष आपला 4 बघा, अ आणि ब हे दोन्ही काय आहे, चुकीचे आहे असा त्याचा अर्थ होत असतात. क्लिअर, सोपी होते, एकदम सोप्या लेवलचे क्वेश्चन होतात, त्याच्यामुळे यावेळी तुम्हाला बोनस दिलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा 94 नंबरची डायग्राम बघा आहे काय. हां आता ही जी डायग्राम दिलेली आहे आपल्यासमोर, तिला उत्तर कसं काढायचं रे. बघा मित्रांनो, मी एक ट्रिक सांगतो, ह्या ट्रिकचा वापर करायचा. पहिले तुम्हाला काय म्हणते, शेजारील आकृतीत किती त्रिकोण दिलेले आहे. आता जर तुम्ही प्रश्न जर पाहिला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं की 38 तर भरू शकत नाही, त्याच्यानंतर हे 42 पण नाही येऊ शकत आणि 40च नाही येऊ शकत, कारण काय याची जी डायग्राम आहे हे सर्वात जास्त होत असतात. ओके, तर इथे मी टेक्निक सांगतो की अशा पद्धतीचे जर डायग्राम आले असेल तर पहिले काय घ्यायचं, 4 गुणिले घ्यायचे 10. ओके, 4 10 किती होते, हे ते 40 बरोबर, हे लक्षात ठेवा, हे होतंय 40. त्याच्यानंतर याचं विश्लेषण मी डिटेलमध्ये करेल. त्याच्यानंतर 4 गुणिले करायचे तुम्हाला 3, 4 त्रिक 12 आणि त्याच्यानंतर 4 गुणिले करायचे बघा 2, 4 2 8, टोटल याची बेरीज करून टाकायची. हे 8 आणि 2 किती झाले, 8 आणि 2 10 0 हात चालले, 4 आणि 1 5 किती झाले 6. म्हणजेच हे किती पद्धतीने भरू शकतात, तर हिचे जे त्रिकोण आहेत ते किती भरू शकतात 60. हे कसे काढायचे, काय काढायचे याच्यावर डिटेल आपण ॲनालिसिस करून घेऊ. ओके ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हां हां बघा, अरे यार बघा समोरचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, समोरचा क्वेश्चन कोणता आहे आपल्या इथे. हां जर प्लस म्हणजे काय होते मायनस. आता जसा प्रश्न ना याच्यात वेळ गमावला नसता तुम्ही, आय होप की याचं सगळ्याचं उत्तर आलंच असतं. बघा इथं काय म्हटलं, इथे गुणिला म्हटलंय, आता बघा इथे काय म्हटलंय त्यांनी, जर प्लस म्हणजे काय मायनस, हा सगळ्यांनाच माहिती आहे प्रश्न, मी डायरेक्ट सांगतो. इथं काय म्हटलं त्यांनी, मायनस म्हणजे काय होते बाबा, गुणिला म्हटलंय त्यांनी. त्याच्यानंतर इथे प्लस म्हणजे काय घेतलंय, मायनस घेतलाय. आणि इथे बघा वाचायचं पहिले, मायनस म्हणजे काय होते, मायनस म्हणजे गुणिला बरोबर आहे. नंतर प्लस म्हणजे काय बाबा, प्लस म्हणजे काय होते, हां प्लस म्हणजे मायनस घेतलाय. त्याच्यानंतर गुणिला म्हणजे काय होते, भागेला, म्हणजे इथं आपल्याला काय घ्यायचं होतं, डिवायडेड घ्यायचं होतं बरोबर आहे.
आणि त्याच्यानंतर डिवायडेड म्हणजे काय होते, डिवायडेड कुठे बाबा, हा डिवायडेड म्हणजे काय होते प्लस, म्हणजे आपल्याला काय घ्यायची ते प्लस घ्यायचं होतं. मग आता ही काय झालं, बोर्ड मास तयार झाला. तर पटापट काटाकाटी करून टाकू आपण. भागेला म्हटलं 5 1 5, 5 2 किती झाले बाबा 10, 15 3 किती झाले 45, 45 - 2 प्लस किती आले 5, 45 + 5 किती झाले बाबा 50, 50 - 2 म्हणजेच किती येणार रे आपलं उत्तर, तर आपलं उत्तर येणार 48. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार, 3 नंबरचा पर्याय क्रमांक आपला बरोबर येतील. बरोबर आहे. चलो भाई, ओके. बघा हा सुद्धा एक आपला विसंगत घटकचा प्रश्न आहे आणि एक सांकेतिक भाषा म्हणजे कोड दिलेला आहे. तिला आपण काय म्हणतो, डिकोड कोड हा जो येत असतात, कोडिंगचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यातला आपला हा दिला आहे, म्हणजे त्याला संकेतार्थ आपण असं म्हणतो. जर एखाद्याचा सांकेतिक भाषेत काय म्हटलं बाबा हे दिलेलं आहे, त्याचं उत्तर कसं काढायचं ते समजून घ्या पहिले. मग याच्यामध्ये दिलेला पहिला प्रश्न बघा काय म्हटलं त्यांनी, EA दिसते बघा, EA आलं का लक्षात. मग EA आला, त्याच्यानंतर काय येतो OU, बघा हा OU, याला नंबर 1 देऊ आपण, नंबर 2 देऊ. मग हा AE म्हणजे बघा EA हा कसा घेतलाय आपण, इथून 2 घर सोडून समोरचा घेतलाय, आणि GH हे मागून 2 घर सोडून समोर घेतलेला आहे. मग आपण हा EA घेतला, त्याच्यानंतर OU आला की नाही. मग हा सुद्धा तसाच घ्यायचा पटकन. काय घ्यायचं आपण, ST नंतर इकडला शेवटला दोन कोणता TI, काय घेतला बाळा आपण, TI हा घेतलाय. त्याच्यानंतर लगेच त्यांनी काय घेतलाय बघा, हा HR हा काय दिसतो त्यांनी HR दिलेला आहे, हा HR इथलाच लागून त्यांनी घेतलेला आहे. मग यालाच लागून असलेला कोणता आहे, BU. चला पटकन घेऊन घेऊ आपण BU, आणि नंतर जे सुरुवातीचं अक्षर आहे ते त्यांनी शेवट घेतलं. मग इथे सुद्धा शेवटचं अक्षर, पहिलं अक्षर कोणतं D आहे, तर D आहे आपण शेवट घ्यायला पाहिजे. तर मला सांगा कुठे दिसते पर्यायामध्ये तुम्हाला, ST TI BU कुठे दिसते बाबा, ST TI BU आणि त्याच्यानंतर DI म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. तर हे 3 पर्याय आपला बरोबर आहे. ओके चलो, हां नेक्स्ट क्वेश्चन बघा. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण लागते. आता मला एक सांगा, याला सॉल्व्ह कसं करता येईल, काय गोष्ट करायला पाहिजे आपण. रोहन पहिले बा, रोहन रामूचा मुलगा आहे, म्हणजे आपण कोण घेतले बाबा, हा रामू घेतलाय. रामूचा मुलगा कोण असेल, रोहन आहे, ठीक आहे ना. आता तो काकाकडे गेला, रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घरी आणते आणि ते सचिन काकाकडे गेलाय, म्हणजे हा सचिन, म्हणजे याचा कोण असेल, भाऊ. यांची जी पत्नी आहे कोण, सचिनची पत्नी, बरोबर आहे. यांची जी पत्नी आहे सचिनची पत्नी, ही काय लागतात, रोहनच्या आईची बहीण आहे. म्हणजे ही कोण आहे बाबा, त्याची मेवणी होईल ना रे बाबा, सरे सरे कोण होईल, त्याची मेवणी होईल. आलं का लक्षात, म्हणजेच ही झाली त्याची मेवणी. पर्याय क्रमांक 3 हे आपला उत्तर येईल. चलो, सोपा आहे रे, एकदम सोपा पेपर होता, सहज तुम्ही काढू शकले असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय काय म्हटलंय मित्रांनो, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाची उत्तर द्या. ABCDE आणि F या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या सोय मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या काय अगदी वर आहेत. मग आता इथे काय करायचं आपल्याला, याची थोडी माहिती आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायची, समजून घेऊ आपण कोण कोण आहे याच्यात. तर 2 विषय आहे, हा काय घेतला आपण गणित, आणि दुसरा काय घेतला बाळा, विज्ञान घेतला. ओके, नंतर बघा ABCDE आणि F या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानच्या सोय मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला म्हणतात. मग A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहे म्हणतात. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वरती आहे म्हणतात. म्हणजे याच्यावर तर C च्या वर कोण आहे, A आहे, लक्षात आहे. आपण इथे घेऊ, C च्या वर कोणाला घेतला, A ला घेतला, आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहे म्हणतात. विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहे. मग इथं जर आपण C घेतला, त्याच्यानंतर इथं A घेतला, आणि इथं काय घेतला आपण, वरती F घेतला आहे. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे, परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळालेले आहे. मग याच्यात जर बघितला तर B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे, म्हणजे इथं काय घेतला आपण, हा B आला, आणि त्याच्यानंतर हा D आला. प्रश्न काय विचारलाय फक्त त्यांनी, जास्त प्रश्न लंब करत बसू नका. विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले, तर विज्ञानात कोण मिळाले, B ने गुण मिळाले. बघा इथं B हा सगळ्यात वरती दिलेला आहे. बस डायरेक्ट उत्तर आपल्याला घ्यायचं होतं, जास्त सखोलमध्ये त्याचा जायचा विषय नव्हता.
चलो भाई, समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हटलेला आहे, एकदम सोपी लेवलचा, म्हणजे वर्क अँड टाइमवरचा हा क्वेश्चन आहे आणि याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. 6 मजूर 4 दिवसात 96 विटा बनवतात, तर 18 मजूर 6 मजूर 4 दिवसात 96 म्हणजे 9600 विटा बनवतात, तर 18 मजूर किती दिवसात, 2 दिवसात किती विटा बनवतील. आता याला सॉल्व्ह कसं करायचं होतं, एकदम सिंपल मध्ये बघा. 6 मजूर 4 दिवसात बघा, 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. म्हणजेच काय, x बरोबर 9600 गुणेला 18 गुणेला 2 करायचे ते बाळा, आणि भागेला 6 गुणेला किती करायचे ते 4 करायचे. 6 1 6 साइन 3 18, 4 1 4 4 1 4 4 1 किती घेतले आपण, 4 घेतले, 4 आपण 4 2 किती घेऊ, 8 घेऊ, आणि 4 चूक 16 घेऊ, म्हणजेच किती उरले 2400 गुणेला 3 2 किती झाले 6 झाले, 0 0 घेतले, 6 चूक 24 4 हातचे उरले 2, साइन 2 12 आणि 14, म्हणजेच किती झाले 1,14,400 आपण म्हणू शकतो, 14,400 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 नंबरचा आपला उत्तर बरोबर आहे. किती आहे 14,400. येतं लक्षात. ओके चलो भाई, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 54 लास्ट क्वेश्चन बघा काय दिले याच्यामध्ये. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती. आता 54 किलोमीटर प्रति तास धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, ट्रेनची लांबी विचारले. मग ट्रेनची लांबी म्हणजेच बरोबर काय घेणार आहे बाबा, लांबी बरोबर पटापट आपण घेऊन टाकू. किती म्हटलंय 9 सेकंदात, 9 गुणेला किती घेतलंय 54 बरोबर आहे, गुणेला किती घ्यायचे 5/18. चला पटापट 18 1 18 18 त्रिक 54, 9 त्रिक किती झाले 27, 27 गुणिले किती घेतले 5, 5 7 35, 5 हातचे उरले 3, 5 2 10, 10 3 13, म्हणजेच किती 135 मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार बाळा, तर 3 नंबरचा हे पर्याय क्रमांक येणार. या पद्धतीने हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले होते, जे अत्यंत सोपे होते विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंतच्या याच्यामध्ये म्हणजे आता जेवढी एक्झाम झालेली असेल कंबाईनच्या, त्यामध्ये हे सर्वात सोपी म्हणजे 2024 आणि 25 सर्वात सोपी हे गणित यामध्ये विचारलं गेलं होतं. ठीक आहे, चला थँक्यू.